लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वच पक्षांनी जे आहे ते उमेदवारीच्या अंतिम टप्प्यापर्यंत जे आहे ते सस्पेन्स बाळगला होता। मुळात भाजपनं जे आहे ते आपल्या निष्ठावंतांना डावलून जे आयात आलेले जे उमेदवार आहेत त्यांना संधी दिल्यामुळे आता निष्ठावंत वर्ग जो आहे तो पूर्णपणे नाराज झालेला आहे आणि त्यांनी आता बंड पुकारलेला आहे आणि अपक्ष लढवण्याचा जो आहे तो नारा दिलेला आहे। मला सांगा सर, तुम्ही निष्ठावंत आहेत भाजपचे, तुम्हाला उमेदवारी डावलली आहे, आता तुम्ही सगळेजण बैठक घेतलाय, काय मागणी आहे, कशासाठी बैठक घेतली? आमची एकच मागणी आहे, भारतीय जनता पार्टी निष्ठावंताचा गट म्हणून निवडणुकीला सामोरं जावं आणि जे डुप्लिकेट भाजपमध्ये आलेले आहेत त्यांना त्यांचा जागा दाखवण्यासाठी आम्ही एक ताकदीनं गट करून निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आता किती उमेदवार जे आहे ते नाराज आहेत या तुमच्या या गटात? आता आपण हॉलमध्ये बघितलंच असेल, संख्या अत्यंत मोठी आहे। प्रत्येक वार्डातनं किमान 4-5 उमेदवार, सगळ्याच वार्डातली ही परिस्थिती आहे। वर्षानुवर्षापासून भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे निष्ठावंत सच्चे कार्यकर्ते, ज्यांनी कधीही ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता, एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टीला बूथवर बसायला कार्यकर्ता मिळत नव्हता, त्या काळामध्ये इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी वैर घेऊन लढणारा कार्यकर्ता आज स्वतःच्या हक्काच्या उमेदवारीसाठी लढताना दिसतोय। हे अत्यंत विदारक चित्र आहे, दुर्दैवी चित्र आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाकडे न्याय मागण्यासाठी, एक पद्धतीनं लढा देण्यासाठी या ठिकाणी सगळे एकत्र आलेले आणि आजही भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि उद्याही भारतीय जनता पार्टीचीच राहणार आहेत। अपक्ष उमेदवारी जरी लढवली तरी हे सगळे आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत आणि भारतीय जनता पार्टीचेच राहू। कोण नेमकं तुम्हाला उमेदवार जे आहे ते डावलली आहे या सर्व निष्ठावंतांना? निष्ठावंताला उमेदवार आता निवडणूक प्रमुख म्हणून जे आता आज आहेत, जे की निलंग्याहून येऊन इथं बसलात, निवडणूक प्रमुख म्हणून आहेत, त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये निष्ठावंताला नेहमी डावलण्याचा प्रयत्न केलाय आणि माझ्या प्रभागामध्ये तर असं झालंय, माझ्या प्रभागामध्ये काँग्रेसमध्ये 28 तारखेपर्यंत तो काँग्रेसचा प्रचार करतो, काँग्रेसचा झेंडा घेऊन फिरतो आणि ऐन वेळेस त्यांना रात्रीतूनच त्याला संभाजी भैयाच्या घरी घेऊन जाऊन त्याचं काय मांडवली करून त्याला उमेदवारी जाहीर होते। म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्याने शेवटपर्यंत सत्याच्या उचलायचा ह्याच व्यवहार करायचा। त्याच्यासाठी आम्ही ह्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ते डुप्लिकेट आलेल्या उमेदवाराच्या विरोधात माझा फॉर्म असून मी त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि मी लढणार म्हणजे लढणार। बरं, आता या सर्व प्रकरणामध्ये आता तुमची भूमिका पुढची काय असणार आहे? आम्ही सर्व ग्रुप करून, आम्ही सर्वजण 4 ग्रुप करून आम्ही 8 ह्याच्यामध्ये आहे, त्यामध्ये आम्ही लढणार आहे। आमच्या 8ब मध्ये काँग्रेसचा उमेदवार ज्यांनी पक्षाचा झेंडा तुडवून जाहीर सभेमध्ये पक्षाचा ध्वज तुडवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, रात्री 1 वाजता काँग्रेसचा उमेदवाराला बोलवून घेऊन पक्षात प्रवेश करून 25 लाख रुपये घेऊन तिकीट वाटलंय, ज्याच्यासाठी आम्ही 25 वर्ष पक्षामध्ये विरोधात लढलो। आज त्याला रात्री 1 वाजता पक्ष प्रवेश देऊन 25 लाख रुपये घेऊन तिकीट वाटप केलेलं आहे। कोण घेतले पैसे? पक्षाचे नेते, जे पक्षप्रमुख, जे ह्याचे निवडणूक प्रमुख कोण आहेत निवडणूक? संभाजी पाटील निलंगेकर, म्हणजे त्यांनी पैशाचा आर्थिक व्यवहार करून तिकीट वाटले? हा, तिकीट वाटलं पैशाचा आर्थिक व्यवहार करून, त्या उमेदवाराकडून 25 लाख रुपये घेतले। 25 लाख घेतले? हा, मग आता काय पुढचं भूमिका? आम्ही लढणार त्यासोबत। बरं, 30 वर्षापासून पक्षासाठी लढलो, जनता आमच्या सोबत आहे, आम्ही दाखवून देणार, आमच्या मनात कमल आहे। हा, आता काय भूमिका असणार आहे? तुम्ही आता नाराज आहेत सगळे, तुम्हाला तिकीट दिले नाही, निष्ठावंत आहेत तुम्ही, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही पक्षात काम करताय, आज तुम्हाला तिकीट दिले नाही पक्षात, काय प्रामुख्यानं सोशल मीडियावर पण माहित आहे, ज्यावेळेस निवडणूक प्रमुखाची 2 दिवसाची जे वरून पक्ष प्रमुखाकडून जे आलेलं होतं ते लेटर दाबवण्यात आलं, त्यांनी ओपन केलेले नाही आणि ऐन 2 दिवसानंतर बावनकुळे साहेब येऊन गेल्यानंतर 2 दिवसानंतर ज्यावेळेस पक्ष निवडणूक प्रमुख बदलला जातो, ठीक आहे, त्यांचा आर्थिक व्यवहार काय असेल काय आम्ही ते गिनणार नाही, पण जे निष्ठावंत कार्यकर्ते होते, तळघरातले ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते, ज्यावेळेस तुम्हाला इलेक्शन लढायचं असते त्यावेळेस तुम्ही त्यांना पळा म्हणता, हे करा म्हणता। माझा वार्ड क्रमांक 15 आहे, आमच्या वार्डात तर बाहेरून 3 उमेदवार आहेत। का? आमच्या वार्डात कोणी स्थानिक बीजेपीचा कार्यकर्ता नव्हता का? आम्ही कार्यकर्ते नव्हतो का? कोणी समोर काम केलं असेल, तुम्ही फक्त समोर दिसणाऱ्याला देऊन तुम्ही तिकीट दिलं असतात, पण पडद्यामागे जे काम केलंय, ज्यानं प्रामुख्याने काम केले त्याचं काय? त्या कार्यकर्त्यांनी या बीजेपी पक्षाने
दखल घेतलेली नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे काम केले हे नेत्यांना सुद्धा माहित आहे की कुठल्या वार्डात कोण किती प्रामुख्याने काम केलंय. त्यांनी त्यांचे चीज करायचे होते, त्यांनी कोणीही त्यांना विश्वासात न घेता तुम्ही रातोरात तुमच्या मनाचा कारभार तुम्ही केला. आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं, पण आम्हाला कुणालाही विश्वासात न घेतल्यामुळे आज एवढी संख्या तुम्हाला दिसते आहे. जवळपास 75 उमेदवार हे अपक्ष म्हणून आम्ही बीजेपीचे आहोत, बीजेपीचेच राहणार आणि बीजेपीचंच काम करणार आहे. बी टीम करायचा पर्याय ह्यांनी स्वतःच म्हणजे जे कोणी असतील ह्यांनीच आम्हाला बाहेर पडून तुम्हीच तयार करा वा हे लढायचं काम म्हणजे ह्यांच्यामुळेच आम्हाला आज बाहेर पडून ही करायची वेळ येत आहे. ह्याने आम्हाला विश्वासात घेतली असती तर ही वेळ आली नसती. पण प्रामुख्याने आम्ही त्यांच्यासाठी जेवढी आम्ही कष्ट करतो पळतो आम्हाला पण स्वाभिमान आहे. आमचा स्वाभिमान आम्ही जपला पाहिजे. आमच्या प्रामुख्याने सर्वांची ही इच्छा आहे. त्यामुळे आम्ही एक गट करून सर्व जे काही अपक्ष उमेदवार असतील त्यांना एकच चिन्ह मिळावं आणि एका ताकदीनं लढावं ही आमची पुढची भूमिका राहील. उपऱ्यांना संधी दिली आहे तुमच्या भाजप पक्षानं, हा याच्यात कोण जबाबदार आहे वाटतं तुम्हाला? वरचे ज्या कार्यकर्त्यानं तळागाळात काम करून सगळ्या या नेत्यांना वर पाठवल्यावर राजगादीवर बसवलंय ना, तर त्या नेत्यांनी आज आमची अक्षरशः वाट लावलेली आहे. आमचा विश्वासघात झालेला आहे आणि आमच्या जीवावर मोठे होऊन आज आमच्यावर कारवाईची भाषा करतायत. तर हे कदापि सहन होणार नाही. आणि ज्या अशा व्यक्तींना तिकीट वाटप झालेलं आहे ज्यांनी अख्ख्या संबंध हिंदुत्वाचा अपमान केलाय, भगव्यावर पाय लाद देऊन पक्षप्रवेश दुसऱ्या केलेला, त्यांना आज तुम्ही रात्री 1 वाजता 2 वाजता बोलून उमेदवारी देताय, हे कदापि मान्य होणार नाही. मग आज तुम्ही आक्रोश करताय, तुम्ही संताप व्यक्त करताय, उशीर झालाय असं वाटत नाही? नाही नाही नाही, उशीर नाही. कारण का आम्ही कार्यकर्ते आहेत बरं. आणि आम्ही ग्राउंड लेवलला काम करतोय. ते आम्हाला माहितीये की काय कुठं पाणी मुरवायचंय, कसं मुरवायचंय. बरं. आम्ही मोठं केलंय ह्या नेत्यांना, तर आम्हाला हे पण माहितीये की आम्हाला काय करायचं. आम्ही इतके वर्ष काय केले, 15-20 वर्षापासून आम्ही जे काम केलंय ते आम्हाला बरोबर माहितीये की आम्ही काय करायचं पुढं. तर आम्ही आमचा निर्णय ठाम आहे. आम्ही आमच्या सगळ्या अपक्ष उमेदवारांना निवडून आणणार. किती जागांवरती आता तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत आणि किती जागा लढणार आहेत? आता जवळपास हे 60-65 जागा जवळपास आहेत, जे की पक्षानं सांगितलं की तुम्हाला तिकीट कन्फर्म आहे, तुम्ही लढा, तुम्ही तयारी करा. आणि ऐन वेळेस तिकीट कापलं गेलं यांच्यावर झालेला अन्याय. प्रत्येक बूथ कार्यकर्ता जे खरा निष्ठावंत बीजेपीचा कार्यकर्ता आहे तो लढेल ताकदीने आणि तो निवडून आलेला आहे सर्व अपक्ष उमेदवाराला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना नुसतं छत्रंजाच उचलायच्या का? निवडणूक प्रमुखांच्या मनामध्ये तर मला असंच वाटतंय की कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलत राहायच्या आणि त्यांनी मलिदा लाटायचा. निशब्द आहोत आम्ही त्यांच्या कामगिरीबद्दल, पण भारतीय जनता पार्टी हा विचार आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे रक्षण करण्यासाठी, तो विचार जिवंत ठेवण्यासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या बी टीम विरुद्ध ए टीम म्हणजे ओरिजिनल भाजपाई निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते अपक्ष निवडणूक लढवणार आणि लातूरकरांना एक स्वच्छ नगरसेवक कसा देता येईल यासाठी प्रयत्नशील राहणार. या निष्ठावंताच्या आक्रोशाला जबाबदार कोण आहे? कोण नेतृत्व आहे की जबाबदार आहे एवढे म्हणजे आक्रोश एवढा तुमचा संताप? या सर्व आक्रोशाला जबाबदार लातूर शहराचे सध्याचे जिल्हाध्यक्ष आणि निवडणूक प्रमुख असे आहेत. एकूण जर पाहिलं तर या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जो आहे तो संतोषाची लाट जी आहे त्या पाहायला मिळते. कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख आहेत, श्री संभाजी पाटील निलंगेकर असतील किंवा या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष असतील, यांनी कुठंतरी या निष्ठावंतांना डावलून आपल्या जी जवळची लोक आहेत, जे आपले समर्थक आहेत, या मंडळीला तिकीट दिल्यामुळे जे आहेत निष्ठावंतांवर जे आहे आता ही नाराजीची वेळ आलेली आहे. त्यामुळं ही सर्व मंडळी जी आहेत या निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहेत ते थेट उतरणार आहेत आणि अपक्ष म्हणून भाजपच्या विरोधातच हे उमेदवारी जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. आणि त्यामुळं येत्या काळामध्ये भाजपला याचा मोठा फटका जो आहे तो बसणार आहे. नेमकं 16 तारखेला गुलाल कुणाला लागणार हे पाहणं महत्वाचं आहे. सुनील कुमार, एकबी डिजिटल, लातूर.